आणि त्या पट्ट्यावरही 2चा अंक लिहिलेला आहे आणि एक ज्वेलर्स दुकानाचे पॉकेट आहे, त्यामध्ये पैसे आहे. ज्यांना कोणाला या वस्तू सापडल्या असतील त्यांनी माऊलींच्या तंबूमध्ये त्या आणून जमा करायच्या आहेत. सापडलेल्या जिन्सा, एक ताट, एक लेडीज रुमाल पैसे असलेला, 2 चष्मे, ज्यांच्या असेल व वस्तू त्यांनी ओळख पटवून घेऊन जायच्या आहेत. कृपया कालची पुन्हा पालखी सोहळा रस्त्याने चालत असताना भाविकांना विनम्र सूचना आहे की आपण नगर गाडीच्या पुढे कोणीही चालायचं नाही. रस्ता अरुंद आहे. ट्रॅफिकचा कसा गोंधळ होतो आज आपण बघितलं. खऱ्या अर्थाने बघितलं तर आज पोलीस प्रशासना इतकंच सर्व दिंडीतील सर्व चौकीदार व सर्व स्वयंसेवक मंडळींनी ट्रॅफिकचं नियोजन करण्याकरता खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल या सर्व भाविकांना ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा समाजाच्या वतीने खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर या सोहळ्यामध्ये नैवेद्याची पूजा असेल, नैवेद्य असेल, पूजा असेल, तंबूची सेवा असेल, रांगोळीची सेवा असेल, नवे नवे सोहळ्याच्या संबंधाने आहेत ते भाविक अगदी मनोभावे त्या सेवा करतायत, अत्यंत सुंदर रीतीने पार पडतायत. त्याबद्दल ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा समाजाच्या वतीनं, त्याचबरोबर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीनं आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळा नियोजन कमिटीच्या वतीनं या सर्व भाविकांना खूप खूप धन्यवाद. एक लेडीजच्या कानातील असणार सापडलेलं आहे. आता नावं बरेच बदलले त्याच्यामुळे मला सगळे नाव येत नाही. जाऊया. कानातलं आहे. जर सगळं रिअल सांगितलं तर मग तुम्ही म्हणाल माझं माझं. त्याच्यामुळे ज्याचं असेल त्याला वेळ पटवून घेऊन जा. अगोदर कानाला हात लावून बघा दोघे दोन्ही. रस्त्याने चालताना नगर गाडीच्या पुढे कोणी जायचं नाही. ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी कृपया पुढे कोणीही जायचं नाही. रस्ता अरुंद असल्यामुळं पुढे काही अडचणी वाढू नये याकरता आपण सर्वांनी शिस्तीत 3-4 रांगेत चालायचं आहे. अंतर पडू द्यायचं नाही. अंतर पडल्याच्या नंतर मध्ये गाड्या घुसतायत. दिंडी प्रमुखांच्या, दिंडी चालकांच्या काही अडचणी असतील, सूचना असतील तर त्यांनी आज श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळा नियोजन समिती व त्याचबरोबर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे सर्व विश्वस्त मंडळ यांच्याशी चर्चा करून आपल्या अडीअडचणी सांगाव्यात. आज योगायोगाने सर्व विश्वस्त अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. हे बघा.